अमरावतीतील नागपूर-अकोला हायवेवरील जुन्या वडाळी खदान परिसरात आज सायंकाळी एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे। पती-पत्नीमधील वादातून एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेने टोकाचा निर्णय घेत उंच टेकडीवर धाव घेतली। सुमारे 80 ते 90 फूट उंच असलेल्या या टेकडीवर ती महिला बेशुद्ध अवस्थेत अडकून पडली होती। मात्र अमरावती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे या महिलेला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, शहर पोलीस आणि दामिनी पथकाचे कर्मचारी तातडीने वडाळी खदान परिसरात दाखल झाले। ही महिला उंचावर अशा ठिकाणी होती जिथे पोहोचणे अत्यंत कठीण होते। अंधार पडत असतानाच बचाव पथकाने जीवाची पर्वा न करता दोरीच्या सहाय्याने टेकडीवर चढाई केली। सुमारे 30 मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर अत्यंत शिताफीने या गर्भवती महिलेला सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आले। सध्या या महिलेवर अमरावती येथील इरविन शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। वेळेत मदत मिळाली नसती तर मोठा अनर्थ टळला असता अशा भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केल्या आहेत। या थरारक बचाव कार्यामुळे अमरावती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे। ब्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वडाळी या ठिकाणी एक दगडाची खाण आहे आणि त्याच्यातच एक टेकडी वजा काढ्यासारखा भाग आहे जो खदानीपासून वेगळा राहिलेला आहे। एका महिलेची तिच्या पतीबरोबर वारंवार होत असलेल्या वादातून तिला जे काही त्रास झाला त्याच्यातून ती त्या कड्यावर उंच टोकावर जाऊन बसली, साधारणपणे 80 ते 90 फूट उंचावर, आणि त्या ठिकाणी ती मी आता आत्महत्या करते अशा पद्धतीचं तिची मानसिकता झालेली होती। परंतु ही माहिती पोलीस, अग्निशमन विभाग आणि काही सिव्हिलियन्सनी ही माहिती कळवलेली होती। यावरून पोलीस दल आणि अग्निशमन विभाग महानगरपालिकेचं त्या ठिकाणी गेले। आमच्या PI पंधरे, PSI खेडेकर, नंतर 2 खाजगी इसम म्हणजे मेश्राम आणि अंबुलकर नावाचे, आणि त्याचबरोबर आमच्या महिला दामिनी पथकाच्या सुनीता वानकडे आणि रजनी ढवळे असे, आणि त्याचबरोबर CR मोबाईल वगैरे इत्यादी आमचा सर्व पोलीस फोर्स त्या ठिकाणी गेला आणि त्या महिलेची समजूत काढून अशा ह्या अवघड ठिकाणी जी महिला चढलेली होती तिला खाली उतरवून घेण्यात आले आणि तिला सुखरूप इस्पितळामध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहे। या प्रसंगी आम्हाला सामान्य नागरिकांची आणि आपल्या अमरावती अग्निशमन विभागाची सुद्धा चांगली मदत मिळाली आणि आमच्या पथकाने सुद्धा तिला समजावून खाली उतरवले। अशा पद्धतीची कामगिरी सर्व विभाग आणि सिव्हिलियन्स यांनी मिळून केलेली आहे। ती 80 ते 90 फूट उंच आहे आणि दगडाची आहे आणि त्याच्यावरून एका बाजूला कड्यासारखी अशी जागा तयार झालेली आहे। ती दुसऱ्या बाजूनी त्या कड्यावर चढली होती। प्रकृती कशी आहे त्यांची प्रकृती आता चांगली आहे, त्या सेफ आहेत, त्यांची समजूत घालण्यात आलेली आहे। त्यांना पुढील उपचार इरविन विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अमरावती।